सारखी स्वच्छता, स्वित्झर्लंड सारखे आरोग्य, दुबई सारखे पर्यटन, जपान सारखे शिक्षण आणि चीन आणि ऑस्ट्रेलिया सारखी टेक्नॉलॉजी. हो, हे शक्य आहे. समस्या पैशांची नाही, नियोजनाची, विजनची आणि प्रामाणिक प्रशासनाची आहे. जय महाराष्ट्र, जय शिवराय. मी प्राजक्ता प्रवीण किणे. मोठ्या मोठ्या गप्पा कधीपासून जात नाही कुठल्या शाळेत जात होती? 4 नंबर कधीपासून जात नाही? तू कधीपासून जात नाही? नको नको ही मोठी मोठी नावे, त्याचा एक प्रतिनिधी म्हणून मी उभी आहे. आम्हाला हवेत प्राजक्ता किणे. हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर चांगले उपचार मिळत नाही. खाजगी हॉस्पिटलमध्ये मोफत उपचार देणार आहे. तुम्ही कोणत्याही मोठ्या हॉस्पिटलला जा. खाजगी शाळेमध्ये मोफत शिक्षण देण्याचा मी संकल्प केला आहे. आपण मालक आहात आणि तुमची काही कामं जर असतील तर तुमच्या घरी जाऊन नगरपालिकेमार्फत ती केली जाते. रस्ता चांगला ठेवणं ही नगरपालिकेची जबाबदारी आहे. जर रस्ते खराब झाले, गाडीचा मेंटेनन्स नगरपालिकेमार्फत केला जाईल. आज नोकऱ्या नाहीत व रोजगारही नाहीत. बेरोजगार तरुणांना दुकान गाळा आम्ही 5,000 रुपयामध्ये उपलब्ध करून देऊ. मी सुद्धा तुमच्यासारखी ग्रासलेली, कंटाळलेली, राजकीय दबावाला कंटाळलेली एक सर्वसामान्य स्त्री आहे. म्हणून सामान्य जनतेसाठी आवाज उठवण्यासाठी मी उभी आहे. जाहीरनामा काय असतो हे मला लोकांना पटवून द्यायचे आहे. मला वाटत असेल हे सगळं कसं शक्य आहे. आजपर्यंत रत्नागिरीमध्ये जो खर्च झाला त्याच्या 25% खर्चामध्ये हे सारं होऊ शकतं. आणि याचं सर्व प्लॅनिंग, याचं सर्व विचार राजकारणामध्ये असलेली पालकमंत्री असोत, खासदार असोत, आमदार असोत, हे सगळे आपलेच लोक आहेत आणि यांचाच हा मतदारसंघ आहे. प्रामाणिक नेतृत्वाची गरज रत्नागिरीकरांना आहे. आणि तुमची प्रतिनिधी म्हणून, तुमची बहीण म्हणून, तुमची मुलगी म्हणून मी आज तुमचा आवाज म्हणून पाहत आहे. या तुमच्या बहिणीला, मुलीला आणि रत्नागिरीच्या नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष म्हणून, जनतेची प्रतिनिधी म्हणून मला काम करता येईल. वंदे मातरम, भारत माता की. बटन नंबर 1, निशाणी CCTV कॅमेरा. मला प्रचंड मताने विजयी करा.